दंडवत. मी तुम्हाला की नाही जाळीच्या विषयी थोडंसं सांगते. एकदा काय झालं, माझे वडील रिटायर झाल्याच्यानंतर मी जालन्याच्या ठिकाणी माझे मिस्टर वगैरे तिथं जॉब वगैरे करत होते, बँकेत होते, नाही इन्स्पेक्टर. आणि ते आम्हाला भेटण्यासाठी म्हणून आले. त्यांच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, काही नव्हतं. मग एकदा काय झालं, त्यांनी आल्याच्यानंतर भेटायला आल्याच्यानंतर म्हणे, अरे सुनीता, आपण की नाही म्हणे जाळीच्या देवाला जाऊ म्हणे, बघायला भेट, इथून किती दूर आहे म्हणे. मग माझ्या मी मिस्टरांना विचारल्याच्यानंतर त्यांनी हो ठीक आहे म्हणे, मी जाऊन बस स्टँडला विचारून येईल म्हणे, इथून गाडी वगैरे आहे का. आणि ते सकाळी उठून गेले आणि महामंडळाच्या तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन विचारलं की बाबा इथून जाळीच्या देवाला गाडी वगैरे जात आहे का. तर ते म्हणे की नाही, इथून जालन्याहून गाडी आहे आणि औरंगाबादहून आहे. आणि संध्याकाळी मी आल्याच्यानंतर त्यांनी दशम्या वगैरे धपाटे बनवले आणि मी आणि माझी आई आणि माझे मिस्टर आणि ते आणि चौघंजणं औरंगाबादला गेलो. तर औरंगाबादहून जालन्याला गेलो. जालन्याच्याहून आम्ही डायरेक्ट जाळीच्या देवाचं तिकीट काढलं आणि जाळीच्या देवाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर आम्हाला की नाही एवढं छान वाटलं ना, म्हणजे आता अक्षरशः आम्ही देवाला भेटायला गेलो होतो ना. मग तिथं ते आमचं मंदिर वगैरे त्या ठिकाणी माळावर असल्यामुळं थंडगार वारं, हिरवंगार डोंगर, झाडे झुडपे वगैरे खूप खूप छान होतं. आणि तिथून आम्हाला निघावंच वाटत नव्हतं. मग तिथं गेल्याच्यानंतर आम्ही एक रूम वगैरे घेतली, लॉज केलं आणि आम्ही चौघंजणं राहिल्याच्यानंतर आम्हाला बुवाजीनं वगैरे त्यांनी जेवायला वगैरे जेवण दिलं. आणि आम्ही बुवाजीला दंडक घातलं आणि आम्हाला सांगितलं की बाबा आता समोर मंदिर वगैरे आहे, तुम्ही जा म्हणे, उठीचा टाईम होतो, हे होतं. आणि तिथं गेल्याच्यानंतर मी, माझे मिस्टरांनी आणि आईवडिलांनी आम्ही आमचे वेगवेगळे आम्ही विडा अवसर वगैरे केले. आणि जाळीच्या देवाला आम्ही उटी वगैरे घेतले, पैसे वगैरे दिले, उटी केली. आणि येथे वेळेस आम्ही तिथून निघत होतो ना, आम्हाला तिथून रम्य ठिकाणं असं होतं ना, आम्हाला निघावं असं वाटतच नव्हतं की तिथंच आम्हाला करमत होतं. आणि मग आम्ही असं ठरवलं की बाबा, मी म्हणलं की मला पहिल्यांदा सुरू जर मुलगा झाला तर आम्ही इथं जावळं वगैरे काढायला येणार म्हणे, असं आम्ही ठरवलं. मग मला पहिल्यांदा सुरू मुलगा झाला, आम्ही तिथं आमच्या मुलाचे जावळं वगैरे काढले. आणि दुसऱ्या वर्षी माझ्या मोठ्या भावाला मुलगी झाली त्यावेळेस की नाही ती माझी भाऊजाई वगैरे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी गेली होती. आणि सगळे डॉक्टर लोक वगैरे त्यांना आता सीझर करणारच होते. पण काय झालं, तितक्यात माझे वडील म्हणे की बाबा म्हणे, सीझरची काही वेळ येऊ नये, काही नाही म्हणे, आणि मी काही असो म्हणे, मुलगी असो की मुलगा असो म्हणे, मी जाळीच्या देवाला आल्याच्यानंतर ते जावळं वगैरे काढेल म्हणे. ठीक. त्यावेळेस मग ताबडतोबच एक डॉक्टर म्हणा की बाबा म्हणे 1 सेकंद थांबूत म्हणे, आणि जर एखाद्या वेळेस नॉर्मल झाली तर कशाला सीझर करायचं, त्या बाईची कशाला परेशानी करायची. आणि माझी भाऊजाई नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिच्या मुलीचे सुद्धा जावळं वगैरे तिथं काढले. त्यावेळेस माझ्या भावाला एवढी आवड होती ना, खूप देवाची आवड होती. तो काय करायचा, सगळ्याला घेऊन आमच्या मंडळीला, बहिणीच्या दोन्ही लेकरं, भाऊजाई, भावाच्या लेकरं आणि आपण, आई वडील आणि 2 मेहुणे वगैरे सगळं घेऊन सगळे देवस्थानं वगैरे दाखवले आमच्या भावाने. आणि बऱ्याच पाहुण्यांना सुद्धा, आमच्या चुलत्यांना, काकूंना, काकांना वगैरे, त्यांना घडत नव्हतं तर त्यांनासुद्धा त्यांनी जाळीचा वगैरे देव दाखवला. आणि त्याचं गोत्र त्यानं करून घेतलं का, तर आपण स्वतः देव करायचे आणि दुसऱ्याला दाखवायचं, त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा गोत्र भेटतं. आणि मग तेव्हापासून मला की नाही देवाची एवढी आवड निर्माण झाली की खूपच आवड निर्माण झाली. कधी जरी झालं तर माणसानं आपण काय करायचं, देवदेव वगैरे करायचं. देव केलेलं कधी वाया जात नाही. आणि देवाची प्रत्येकाला कोणाला आवड निर्माण होत नसती, मग ती करावी लागती. आणि आपण महानुभाव पंथामध्ये, समाजामध्ये आपण जन्माला आलो, आपलं किती भाग्य समजावं. आणि आपल्याला पाची देवाचा घडतं आपल्याला हे होतं, म्हणजे आपल्या हातून त्या देवाचं संपूर्ण पूजा विधी वगैरे होतो. आणि आपल्या महानुभाव पंथामध्ये काय असतं, सगळे बुवाजीची लोकांची पूजा करायची. कोणताही जरी कार्यक्रम असला, घर वगैरे घेतलं, वास्तुशांती करायची असले तरी बी पूजा वगैरे असतीच ना. आणि लग्न वगैरे असलं तरी, लग्न करायचं म्हणलं तरी बी पहिलं मांडव घातला की आपले पूजा असतीच म्हणे. महानुभाव लोक येतात आणि पूजा वगैरे घालतात, आपण दक्षिणा वगैरे देतो, त्यांना जेव वगैरे घाल. कोणतंही काम असो की आपली बुवाजीशिवाय काम होत नाही. आणि आपल्या देवाला आपण प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि महानुभाव पंथामध्ये जन्माला येणं साधी गोष्ट नाही. खरंच आपण काहीतरी पुण्याचं, भाग्याचं काम केलेलं असतो. आणि त्यातल्या त्यात त्या मुलीला तिच्या घरी आणि माहेरी जर महानुभाव पंथाचं घर असलं आणि तिच्या घरी जर सासरीसुद्धा ते घर असलं तर किती भाग्य असतं तिचं.
दोन्ही घरी रोजचं तिला करायला भेटतं. आणि नवीन नवीन तर कोणालाही माहिती नसतं या देवाचं कसं करावं काय नाही. त्या याच्यामध्ये मंदिरात गेल्याशिवाय माणसाला कसं कळणार. म्हणजे आपण देवदेव केलं तरच आपल्या देवाची जाणीव होती आणि आपला देव म्हणजे आपल्याला कुठं कुठं पावतं, तेव्हा मग आपल्याला निर्माण होते की देवाची आपण भक्ती करायला पाहिजेत. आपल्याला आपला देव पावतो. आणि त्यातल्या त्यात दत्तात्रेय महाराज असे आहेत भोळे की त्यांचं तर रूप एवढं सौंदर्य इतकं चांगलं आहे की जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. आणि ते तिन्ही लोकांमध्ये त्यांची एवढी भक्ती श्रेष्ठ आहे ना, सांगायला पाहिजे ची गरज नाही. अहो ते इतके पटकन पावतात ना, आपल्याला ताबडतोब फळ देतात. आणि दत्तात्रेय महाराजाची एवढी स्तुती करावं तेवढी कमी आहे कमी आहे. आणि त्यांचं गुणगौरव तर इतकं कमी आहे ना. त्यांच्या पाठीमागे तर कामधेनू गाय आहे. 138 कोटी तिच्या पोटामध्ये देवी असतात. कामधेनू गाय म्हणजे आपली मनाची इच्छा पूर्ण करणारी गाय असती. आणि त्यांच्यासमोर 4-5 डॉग असतात, कुत्रे असतात. आणि ते किती कुत्रे असतात, किती छान असतात. आपल्याला जर समोर डॉग दिसला तर किती आवडतो. लहान डॉग दिसला तर आपण किती म्हणजे आपल्याला प्रेम निर्माण होतं. अहो मग पहिल्यापासून देवाधर्मानं प्राण्यावर प्रेम केलेलं आहे. चक्रधर स्वामींनी सशाचं रक्षण केलेलं आहे. आणि वाघ आहे तर शंकराजवळ सुद्धा वाघ आहेच ना. मग प्राण्याचं त्यांनी प्राण्यावर सुद्धा प्रेम केलं ना. आणि देवाचं असं आहे ना, देवाचं असं आहे की देवसुद्धा देव पण करायला हिमालया पर्वतावर गेलेत. आमचे तर संपूर्ण महानुभाव पंथाचे देव आहेत ना, संपूर्ण डोंगरावरच आहेत. असं माथ्यावर डोंगर रानावर असं काय म्हणतात माउंट एव्हरेस्ट असं ते असतं ना, त्याच्यावर आमचे देव असं स्थान आहे. आणि आमच्या देवाचं जर आम्ही केलं ना, आम्हाला कधी काही कमी पडत नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही देवाची भरपूर भक्ती करतो. आणि आपल्या महानुभाव पंथातल्या समाजाच्या भक्तांना आणि नवीन पिढीच्या लोकांनासुद्धा असं मी सांगू शकते की बाबा तुम्हाला जेवढं घडेल तेवढं तुम्ही करा. अन्नदान तर महत्त्वाचं करा. आणि तुम्ही महानुभावाची पूजा करा. तुमच्या घरच्या देवाला तुम्ही दररोज कमीत कमी एकदा तरी पाया पडत जा. आणि बाहेर जातेवरच तुम्ही कमीत कमी आपला एक विशेष सोबत ठेवावा एवढं. आणि तुम्ही पहा तुमच्याजवळ जर देव असेल तर अक्षरशः किती आनंद असतो तुम्हाला माहीत नाही त्याचं. तुम्ही ते आनंद तुम्ही हेच करू शकत नाही. एवढं बोलून मी तुम्हाला आपल्या महानुभाव पंथाविषयी कसं करायचं काय नाही हे समजून सांगितलं. तुम्ही ते करा, अवश्य करा.